राम लक्ष्मण वनात गेले. मग राम लक्ष्मण वनात गेले. राम जितके महत्त्वाचे आहेत तितकेच लक्ष्मण महत्त्वाचे. पहिलं पद जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यात दोन्ही पदाला किंमत असल्यामुळे हा जो समास आहे याला द्वंद्व समास म्हणतात. तर हा द्वंद्व समास भगवान परमात्मा म्हणतात माझी विभूती आहे. पैगा समासा माझारी द्वंद्व तो मी अवधारी. समासामध्ये द्वंद्व मी आहे असं सांगितलं. आणि पुढे भगवान म्हणतात अहमेवाक्षय कालो धाताह विश्वतो मुखः अहम एव अक्षय कालः अस्मी. म्हणजे द्वंद्व समासामध्ये सुद्धा आपल्याला भगवंताचं ध्यान करता येईल. ज्याला व्याकरणातच ध्यान करायचं आहे त्याने कशात ध्यान करायचं? द्वंद्व समासामध्ये करायचं. द्वंद्व समास आला की भगवान परमात्मा आला. परमात्म्याचं ध्यान त्याला लागलं पाहिजे. ह्याच्यात सुद्धा परमात्म्याचं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. तात्पर्य काय आहे लक्षात घ्या. सर्वत्रच भगवंताचं ध्यान घडलं पाहिजे. चालताना, बोलताना, पाहताना, वाचताना. आपण वाचायला लागलो तर एका एका अक्षरात आपल्याला देव दिसला पाहिजे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत म्हटलेला. हे अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका आहे की नाही. म्हणून ही अक्षर सर्वच परमात्मा रूप आहेत. पण सर्व अक्षर परमात्मा रूप आहे अशी आपली लगेच बुद्धी होते का? कोणी काही बोललं तरी आपल्याला असं वाटलं पाहिजे देवाचं नामस्मरण आहे, हे देवाचं चिंतन आहे. कोणी काही बोलू द्या म्हणजे चांगलंच बोललं. राम म्हटल्यानंतर तर देव आठवलाच पाहिजे. पण रावण म्हटलं तरी, कारण रावणात सुद्धा देवच आहे. पण आपल्याला तर रावण म्हटल्यानंतर रावण उभा राहतो ना आपल्यासमोर. म्हणून लगेच आपली तशी बुद्धी होणार नाही. सगळ्याच अक्षरात परमात्मा आहे. परंतु अक्षरात मध्येच तुम्हाला विभूती पाहिजे असेल तर समास द्वंद्व समासात मी आहे. ते कुठेतरी वाचलं होतं मी. अखंडानंद सरस्वतीने सांगितलं होतं. ते म्हटले एक महात्मा होते ते उत्तरेकडे आणि ते नेहमी आपली रेल्वे स्टेशनची नावं म्हणायची. रेल्वे स्टेशन गाडीत बसलेले प्रवास करत असताना रेल्वे स्टेशन जे येतात ना त्यांची नावं म्हणत राहायचे. लोक जाऊन त्यांना विचारायचे महात्माजी काय बग चालली तुमची? देवाचं नाव घ्यायचं, तुम्ही रेल्वे स्टेशनची नावं म्हणता. ते म्हणले अरे हे रेल्वे स्टेशनचे नावं देवच आहे म्हणे. मी नामस्मरणच करतोय. ज्याला रेल्वे स्टेशनचं नावसुद्धा नामस्मरण वाटतं त्याला स्वतंत्र नामस्मरण करायची गरज नाही. लक्षात घ्या. त्या भावाने घेतायत ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही पण आपणाशी आहे. हां, कारण आपल्याला अजून दिसत नाही ना सगळं. आपल्याला अजून देवळातला देव दिसत नाही. म्हणून ऐशा व्यापका आकार झाला. पुढं काय भगवान परमात्मा म्हणतात मी काल आहे. काल आता मागे काल सांगितला, परत इथं काल सांगायची काय गरज आहे का हो? मागे कुठं काल सांगितला? मागे म्हणजे आत्ताच मागच्या श्लोकातच सांगितला, 2-4 श्लोकाच्या पूर्वी. काल ही माझी ते सांगितलं का नाही सांगितलं? काय सांगितलं श्लोकात? कोणत्या श्लोकात सांगितलं? हा, कालम कलयताम अहम तिथे सांगितला. बरोबर आहे. कालम कलयताम अहम. मग तिथं काल सांगितल्यावर इथं परत काल सांगायची काय गरज आहे? तो काल वेगळा आहे. तिथं कालम कलयताम कालम अहम अस्मी. मोजला जातं तो काल मी आहे असं सांगितलं. म्हणजे आपण त्या कालाचा विचार करताना विचार करून आलोय. क्षण, महिना, वर्ष हा पण कालच आहे ना. आता सुद्धा चालू आहे की नाही? सेकंद चालू आहे, मिनिट चालू आहे, तास चालू आहेत. हा कालच आहे ना. पण हा काल क्षय होणार आहे का अक्षय काल आहे? क्षय होणार आहे. चालला गेला. मगाचा मिनिट आता राहिला का? मगाचा सेकंद आता राहिला का? घडी घडी काळ. काळ काय पहा, जाता असे पहा. आयुष्य जाता असे पहा. काळ जपत असे
महा स्वहिताचा घोर वहा ध्याने रहा, तो काल तो आहे. कालम कलयतामम. इथे जो काल सांगायचा आहे त्या कालाला विशेषण काय दिले भगवंतांनी? अहम अक्षय काल, म्हणजे जो काल कधीही नष्ट होत नाही असा काल आहे. आता कधीच नष्ट होत नाही असा काळ शंकराचार्यांनी भाष्यामध्ये लिहिलं आहे. काळाचा सुद्धा काळ मी आहे. भाष्यामध्ये असं आलं आहे, काळाचा सुद्धा काळ मी आहे. मी भाषातलं लिहून आणलं होतं शब्द ते. कालस्य कालम अहम अस्मी, म्हणजे बाकीचा जो काळ आहे हे सगळं काळ असेल, जगत असेल, हे सगळं नष्ट होतं. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, पण या काळाला सुद्धा ग्रासणारा, या काळाच्या सुद्धा अगोदर असणारा, ज्या ठिकाणी काल सुद्धा नाही, ज्या ठिकाणी काहीच नाही पण मी आहे, असा भगवान परमात्मा जो आहे, जिथं सर्व काही नष्ट होऊन जातं, काल सुद्धा त्या काळाला सुद्धा ग्रासणारा, तो प्रकृतीचा भरता पाही. हां, म्हणून भगवान परमात्मा म्हणतात असा जो काल आहे. कसा आहे? ज्ञानोबारायांनी बघा त्या कालाचं वर्णन केले. मशका लागोनी ब्रह्मावेरी ग्रासिता तो मी. जो मशक म्हणजे चिलट, चिलटालाही खातो, संपवतो, आणि ब्रह्मदेवाला सुद्धा संपवतो. ब्रह्मदेवाचं सुद्धा ग्रास करून टाकतो. ग्रासिता मी म्हटलेलं आहे. फक्त चिलट लवकर मरतं. चिलट किती, चिलटाचं आयुष्य किती आहे? एखाद दिवस असेल, 2-3 दिवस नाही, 1 दिवस पण नाही, बरं अर्धा तास. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः, 1000 युग. पण 1000 युग झाल्यानंतर आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा पुनरावृत्ती आहे, जावं लागतं, संपावं लागतं. ब्रह्मदेवाला संपावं लागतं अशी ओवी सांगा. तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. हां ठीक आहे. आणखीन एक ओवी आहे, न चुकती चेनी भडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा ग्रासणारा मी आहे हे सांगायचं आहे. म्हणजे सगळ्यात मोठा काळ मी आहे, काळाचा सुद्धा काळ मी आहे. हे सगळं जिथं संपतं, काही शिल्लक राहत नाही, तिथं मी शिल्लक राहतो. म्हणून मी काय आहे? महाकाल. मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार नवाते जिरवी जेथीचा तेथ. बघा, हे प्रलय काळाचं वर्णन केलेलं आहे. मेरू मंदरादिके सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार नवाते, प्रलयकालीन एकार नवालाही जिथल्या तिथे जिरवून टाकतो. प्रलय काळ झाला की त्या प्रलय काळाच्या वेळेस काय असतं? एक नित्य प्रलय आहे, नैमित्तिक प्रलय आहे, एक प्राकृतिक प्रलय आहे. प्रलयात प्रकार सांगितले आणि आत्यंतिक प्रलय. भागवतात 4 प्रकारचे प्रलय सांगितले. नित्य प्रलय म्हणजे आपण सगळे झोपतो, झोपल्यानंतर सगळा प्रलय होऊन जातो. आपण झोपल्यावर काही सृष्टी राहते का? बाहेर राहते, पण आपल्या दृष्टीने राहत नाही. झोपेमध्ये मी, तू, तुम्ही काही नाही. झोपेत सगळे एकरूप होऊन जातात. वर्णन असं केले, तत्र माता अमाता भवती. आई असते दिवसभर, सगळं तिच्या विचारात, हा माझा मुलगा आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळे. पण झोपलं की काही नाही, सगळं एकमय. पण दुसऱ्या दिवशी परत सगळं चालू होतं. म्हणून त्याला रोजचा प्रलय म्हटलं आहे. आणि एक युग झालं, आपली चतुर्युगी झाली. चतुर्युगी झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेव काय करतात? या सृष्टीचा प्रलय करतात. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेव संपतात, त्यावेळेस सुद्धा प्रलय होतो. तो वेगळा, तिथे ब्रह्मदेव सुद्धा जातात.
एका प्रलयामध्ये ब्रह्मदेव राहतात, बाकीचं सगळं लीन होतं. मग तो प्रलय कसा होतो, तर सगळीकडे त्या ठिकाणी असं ऊन पडतं, सगळ्या जो वडवानळ नावाचा अग्नी आहे पृथ्वीच्या पोटामध्ये, तो समुद्रातून बाहेर येतो, सगळं जाळून खाक करतो, जिकडं तिकडं पाणीच पाणी होऊन जातं. असं वर्णन त्या प्रलयामध्ये आले. त्यावेळेस काही शिल्लक राहत नाही. मेरू मंदरादिकी सर्वी, आता मेरू पर्वत आहे आणि दुसरा मंदराचल पर्वत आहे, मोठे मोठे पर्वत आहेत. मेरू पर्वत किती मोठा आहे असं वर्णन केले. वर 700 योजन आहे आणि खाली 700 योजन आहे. आपल्याला दिसत नाही. ज्याला दिव्य दृष्टी आहे, ज्याची काही साधना झालेली आहे, उपासना झालेली आहे, त्याला हे सगळे पदार्थ दिसतात. आपल्याला काही नाही, आपल्याला एडे बाबळी दिसतात. आणि जो उपासक आहे त्याला कल्पवृक्ष दिसतो, त्याला कामधेनू दिसते, त्याला मेरू पर्वत दिसतो. ज्यांची उपासना नाही त्यांना हे दिसत नाही. दिव्य पदार्थ आहेत, नाही दिव्य दृष्टी असलेल्याला दिसतात. मेरू पर्वत आहे, मंदराचल पर्वत आहे. ज्या मंदराचल पर्वताची काय केली होती, रवी. मग हे सगळे मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते जिरवी, त्याच्याबरोबर पृथ्वी पण हे सगळी जिरून जाते प्रलय काळामध्ये. आणि जो काय ते प्रलय काळाच्या वेळेस सगळीकडे पाणी असतं. एकार्णव झाला तरंग बुडाला, एकार्णव झालेला आहे, प्रलय काळ झालेला आहे, तर सगळं जिकडं तिकडं पाणीच पाणी. मेरू बुडला, मंदराचल बुडला, सगळं पाणीच पाणी झालं. मग ते पाणी तरी राहतं का, तेही संपतं. म्हणून एकार्ण वाते जिरवी जेथीच्या तेथे, जो प्रलय तेजा देत मिठी, सगळिया पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाच्या पोटी सामावले. प्रलयकालीन तेजाला आलिंगन देत सगळ्या वायूंना गिळून टाकतो आणि आकाश देखील ज्याच्या पोटात काय होतं, समाविष्ट होतं. प्रलयाच्या वेळेस जे तेज असतं ते तेजही पुढे नष्ट होऊन जातं. त्यानंतर वायू वाहत असतो, खूप प्रलयकाळचा वायू खूप भयंकर असतो, तोही जिरून जातो शेवटी. आणि वायू आकाशात, तेज वायूमध्ये. हे पाणी कुठं जातं, तेजामध्ये. तेज कुठं जातं, वायूमध्ये. वायू कुठे जातो, आकाशात. अगोदर पृथ्वीपासून सुरुवात केली बघा. पहिली पृथ्वी. पृथ्वी कुठं विरते, पाण्यात. मेरू असेल, मंदराचल असेल, सगळे पाण्यात. म्हणजे कार्य जे असते ते कारणात लीन होता यायला लागतं. उत्पन्न होताना पहिलं कारण, नंतर एक एक कार्य. आणि प्रलय होत असताना ही कार्य जी आहेत ती सगळी कारणाकडे जातात. पृथ्वी नावाचं कार्य आहे, त्याच्यात पर्वत आहेत, झाडं आहेत, हे सगळी पाण्यात लीन होऊन जातात. मग पाणी तरी राहतं का, नाही. ते पाणी जो आहे ते अग्नीत लीन होऊन जातं. अग्नी तरी राहतो का, तो वायूत लीन होऊन जातो. वायू तरी राहतो का, आकाशात लीन होतं. मग आकाश राहतं का, आकाश जयाच्या पोटी सामावले. ते सुद्धा ज्याच्या पोटात सामावलं आकाश. प्रकृतीम यांती मामकाम. सगळी जी आहे ती ज्या परमात्मा स्वरूपात ती जातात. आता मायेत जातात म्हणा, आणि माया परमात्मा स्वरूपात लीन होते, आहे की नाही. जसं तिकडं बाहेर प्रलय काळ होतो तसा आपलाही रोज होतो. सगळी सृष्टी जी आहे ती झोपलं की अज्ञानात लीन होते, आणि अज्ञान परमात्मा स्वरूपाच्या आश्रयाने राहतं. आकाश जयाच्या पोटी सामावले, ऐसा अपार जो काळू. अशा प्रकारे जो अपार असलेला काळ आहे. अपार का म्हटलं, हे सगळ्याला सामावून घेतोय. आणि वेगळं सगळं सामावून घेतलं तरीसुद्धा जसाच्या तसाच राहतो. हे सगळं संपतं. ज्या अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज, आटे. हरिनाम नाटे ते बरवे, किंवा परमात्मा शिल्लक राहतो. हे सगळं जे आहे ते सगळं संपून जातं. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लीळू. हे सगळं ज्याची लीला आहे हे लीलेने करतो बरं का. लक्ष्मीला घेऊन लीला करतो. लक्ष्मी म्हणजे माया, प्रकृती.
आणि परमात्मा जो आहे त्या प्रकृतीचा आधार घेतो, लक्ष्मीचा आधार घेतो, मायेचा आधार घेतो आणि ही सगळी जगतरूपी लीला करतो. त्याला वाटलं की ही लीला करतो, सगळी सृष्टी निर्माण करतो. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. सगळी सृष्टी निर्माण करतो आणि केल्यानंतर परत ही सगळी सृष्टी काय करतो, लीन करून टाकतो. परत त्याला वाटलं परत सृष्टी निर्माण करतो. मग असा काय आहे, लक्ष्मी लीळू, त्या लक्ष्मीबरोबर लीला करणारा असा असणारा परमात्मा, लक्ष्मी सह राहणारा असा परमात्मा. मग पुढती सृष्टीचा मेळू सृजिता तो मी. आणि मग पुन्हा एकदा सृष्टी उत्पन्न करताना प्रकृतीम स्वामवस्तभ्य विसृजामी पुनः पुनः. परत भगवान परमात्मा म्हणतात मी निर्माण करतो, लीन करतो आणि म्हणून हे सगळं संपवणारा, पुन्हा निर्माण करणारा असा अक्षय असलेला काळ मी आहे. म्हणून माझं ध्यान करायचं असेल तर तुम्हाला माझं ध्यान सर्व सृष्टीच्या रूपाने माझं ध्यान करता येतं, किंवा जेव्हा काहीच नसतं तेव्हाही माझं ध्यान तुम्हाला करता येतं. आहे की नाही? आहे सगळी सृष्टीच्या रूपाने परमात्माच आहे. आणि काही नाही तेव्हासुद्धा कोण आहे? परमात्माच आहे. व्यवहारात सुद्धा परमात्मा आहे आणि समाधीत सुद्धा परमात्माच आहे. सर्व दिसतंय तोही परमात्माच आहे. जागृतीत सुद्धा परमात्माच आहे, स्वप्नात परमात्माच आहे आणि झोपेत सुद्धा परमात्माच आहे. परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून मी भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारे सर्व प्रकारे मी आहे. आणि शेवटी धाताह विश्वतो मुखः, अशा प्रकारे ही जी काही सृष्टी निर्माण होते त्या सृष्टीला धारण करणारा, उत्पन्न करणारा विश्वतो मुख, सगळं विश्वच ज्याचं मुख आहे किंवा विश्वाचं मुख मी आहे. म्हणून परमात्म्याचं वर्णन करत असताना हे विश्वसुद्धा परमात्म्याचं रूप आहे असं म्हटलेलं आहे. सहस्र शीर्षा पुरुषा असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्म्याला हजारो डोकी आहेत, हजारो कान आहेत. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल आणि या सगळ्यांचं धारण करणारा, धाता, पोषण करणारा, उत्पन्न करून त्यांचं पोषण करणारा सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात कोण आहे? मी आहे. असा श्लोकाचा विचार झाला. यानंतर पुढे मृत्यू सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीवाक्च नारीनाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. खूप महत्त्वाचा श्लोक आहे. मृत्यूसुद्धा काय आहे? ध्यान करायचं असेल तर जिवंत असताना ध्यान करायचं असं नाही. मरण आलं तर मरणातसुद्धा कोणाचं ध्यान करायचं? हो, आपल्याला भगवान परमात्मा भेटायला येतोय असं म्हणून मरणाचं ध्यान करायचं आहे. रडत बसायचं नाही. भगवान येतोय, भगवान येतोय असं म्हणून मृत्यूतसुद्धा भगवंत का सांगितला? आणि भगवंताच्या या ठिकाणी नारी रूपामध्ये जे जे ते परिरूप माझे न मरते तर सहजे मीच आहे असे भगवान सांगणार आहेत. ते कधी झालं तो आपला विषय? मृत्यूच्या भागी जे जे, तिथं कोणत्या श्लोकात काय पद आलंय? नाही, काल मी तिथे काय मृत्यूचा काय संबंध आला? तिथे मृत्युश्च अमृतम चैव मृत्युश्च, तिथे अमृतम चैव मृत्युश्च सांगितलं. आता इथं मृत्यू सर्व हरश्चाहमय, सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे याचा विचार करायचा आहे. आपण उद्याच्या प्रवचन करू.